काल लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपुरातील सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे। मी सध्या आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय असलेल्या हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर परिसरामध्ये आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्टवर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहे ते या ठिकाणी आपण दृश्य बघू शकतो। हे बघा CCTV जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। हे जर आपण बघितले आणि CCTV वरनं संपूर्ण यंत्रणेवर वॉच आहे। आत सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये CCTV आहे। काल नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि संपूर्ण सुरक्षेचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। रात्री बॉम्ब स्क्वॉड या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं आणि कुठल्याही वाहनाला आत प्रवेश दिला जात नाही तपासल्याशिवाय किंवा ओळखीचं वाहन असेल संघ पदाधिकाऱ्यांचं वाहन असेल त्यांनाच आत सोडलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। स्मृती भवन परिसरामधील संपूर्ण सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे आणि हे बघा तिथे CCTV कॅमेरे लागलेले आहे आणि CCTV वरून कंटिन्युअस मॉनिटर जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। बघा हे CCTV कॅमेरे आहे आणि संपूर्ण 10 ते 12 CCTV या संपूर्ण परिसरात आहे आणि या CCTV कॅमेऱ्यावरून मॉनिटरिंग केलं जात आहे। संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्टवर आहेत। नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथला आढावा रात्री घेतला आणि डॉग स्क्वॉडनं इथली संपूर्ण परिसराची तपासणी केली। आज जे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे जवान आहेत ते सुद्धा अलर्टवर आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।